त्याच्या जिजामाता विद्यालयामध्ये आज आपण विद्यार्थी दिन साजरा करतोय। कोणता दिन साजरा करतोय? विद्यार्थी दिन। आपण बरेचसे दिन म्हणजे उपक्रमाच्या अंतर्गत साजरे करत असतो, जसं की वाचन प्रेरणा दिन, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त, बरोबर। भारतामध्ये जे लेजंड्स होऊन गेले म्हणजे महान व्यक्ती, त्याच्यामध्ये डॉक्टर APJ अब्दुल कलाम असतील किंवा आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या दिवशी शाळेत गेले तो दिवस जो आहे 7 नोव्हेंबर, तो वाचन प्रेरणा तो आज आपण विद्यार्थी दिन म्हणून साजरा करायचा आहे। बघा मुलींनो, विद्यार्थी कोणाला म्हणायचं? जो विद्या घेण्यासाठी किंवा विद्येचं अर्जन करण्यासाठी येतो विद्यालयामध्ये, त्याला काय म्हणायचं? विद्यार्थी। मग विद्या घेण्यासाठी तुम्ही वर्गात येता किंवा विद्यालयामध्ये येता, पण माणूस हा फक्त विद्यालयामध्ये शिकतो का मुलींनो? नाही, तो अगदी त्याचा परिसर असेल, निसर्गाकडून शिकतो, आई वडिलांच्याकडून शिकतो, समाजाकडून शिकतो आणि जे मित्रमैत्रिणीकडून शिकतो। जे तुमच्या सानिध्यात येते त्या प्रत्येक व्यक्तीकडून तुम्ही काहीतरी शिकत असता, बरोबर। आणि शिक्षण घेत असताना क्षणाक्षणाला शिक्षण घेत राहणं किंवा मुंगीसारखं किंवा मधमाशीसारखं शिक्षण जमा करणं, ज्ञान जमा करणं, हे विद्यार्थ्यांचा कला एक विशेष आहे। आणि विशेष करून जे विद्यार्थी प्रत्येक क्षणाला काहीतरी नवीन ज्ञान ग्रहण करतात ते खरे विद्यार्थी। आम्ही पूर्ण जीवनाच्या अंतापर्यंत एक विद्यार्थीच असतो। ए टीचर टीच द स्टुडंट ए लेसन फॉर अ डे, बट बेस्ट टीचर टीच द स्टुडंट हाऊ टू लर्न बाय क्रिएटिंग क्युरियोसिटी सो दॅट स्टुडंट कॅन कंटिन्यू देअर लर्निंग प्रोसेस थ्रू आउट देअर लाईफ। याचा अर्थ असा की एखादा शिक्षक तुम्हाला एखादा टॉपिक शिकवतो रोज, पण बेस्ट टीचर काय करत असतो? बेस्ट टीचर टीच द स्टुडंट हाऊ टू लर्न, कसं शिकायचं हे शिकवणारा बेस्ट टीचर असतो। हाऊ टू लर्न बाय क्रिएटिंग क्युरियोसिटी। क्युरियोसिटीचा अर्थ काय? जिज्ञासा। जिज्ञासा उत्पन्न करून कसं शिकायचं हे शिकवणारा बेस्ट टीचर। जिज्ञासा म्हणजे काय? हे असे का, ते तसे का? तुम्ही रात्री ज्यावेळेला चांदण्या बघता आकाशातल्या, त्यावेळेला काय असेल हे? चमकणाऱ्या चांदण्या म्हणजे तारे असतात मोठे। मग असे किती तारे आहेत या ब्रह्मांडामध्ये? मग एवढं मोठं ब्रह्मांड आहे तर आपली सूर्यमाला केवढी आहे? सूर्यमालेमध्ये आपल्या किती ग्रह आहेत? आपला ग्रह म्हणजे पृथ्वी, या पृथ्वीवरती किती खंड आहेत किंवा भूभाग किती आहे, पाणी किती आहे, त्या कुठल्या खंडामध्ये आपण राहतो? समजा आशिया खंड, आशिया खंडामध्ये आपला हा भारत देश, भारत देशामध्ये आपला हा जिल्हा किंवा महाराष्ट्र राज्य, त्या राज्यामध्ये तालुका आपला कोणता सांगा बरं? वाळवा तालुका, बरोबर आहे ना। आणि ह्या तालुक्यामध्ये किंवा ह्या गावामध्ये आपली ही जिजामाता विद्यालय, आपण म्हणजे आपलं अस्तित्व बघा केवढं आहे ह्या विश्वाच्या पसाऱ्यामध्ये। म्हणजे ह्या विश्वाच्या पसाऱ्यात इतक्या घडामोडी होत असतात, मग त्याची क्युरियोसिटी मला पाहिजे की नाही? माणूस म्हणून आपण जन्माला येतो तर आपला जेवढा हे आयुष्य आहे त्याच्यामध्ये आपण आपला ठसा उमटवण्यासाठी काय केलं पाहिजे? नाहीतर किड्यामुंगी छोटे छोटे कीटक सुद्धा जन्माला येतात, पण आपण जन्माला आलोय। मग विद्यार्थी दशेमध्येच हे बाळकडू तुम्हाला जर मिळालं तर अब्दुल कलाम किंवा छत्रपती शिवाजी महाराज किंवा डॉक्टर नागनाथअण्णा नाईकवडी ह्यांच्यासारखे मोठे मोठे आदर्श तुम्ही डोळ्यासमोर ठेवाल। आणि भविष्याकडे वाटचाल करत असताना विद्यालयाचं महत्त्व काय, अध्यापकांचं महत्त्व काय, आपल्याला गुरुवीनं कोण दाखविलं वाट, हे विद्यार्थी दशेत ज्यावेळेला लक्षात येतं त्यावेळेला खूप मोठी लोकंसुद्धा गुरुसमोर नतमस्तक होतात। परवाच आपल्या विद्यालयामध्ये जो सत्कार घेतला कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये, आपल्या माझी विद्यार्थिनी असेल, माझी विद्यार्थी ज्यांनी ती एक्झाम क्रॅक केली MPSCची, ते आल्यानंतर त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू येत होते, कारण ह्या विद्यालयाने आम्हाला घडवलं। म्हणून विद्यार्थी म्हणून गुरुजनांच्या बद्दल आदर व्यक्त करायचाच, पण तुमच्या भोवती जे तुम्हाला चांगले गुण शिकवतात त्याच्याबद्दल कृतज्ञता आणि ग्रॅटिट्यूड व्यक्त करण्याचा हा दिवस, म्हणून विद्यार्थी दिवस आपल्या विद्यालयामध्ये आपण साजरा करतोय। खरं तर मला या जिजामाता विद्यालयाच्या अनेक विद्यार्थिनींची आठवण येते, ज्या माझी विद्यार्थिनी वेगळ्या पोस्टवरती आहेत। मी इथला कार्यभार घेतल्यानंतर अनेक शिक्षकांनी सांगितलं, मॅडम आपल्या या विद्यालयाच्या अनेक विद्यार्थिनी ह्या पोस्टला गेलेल्या आहेत। आता परवाच आपल्याच विद्यालयामध्ये तपासणीसाठी आलेल्या पेटकर मॅडम, म्हणजे ह्या आपल्या विद्यालयाच्या विद्यार्थिनी, त्यांना माहिती होतं, त्या म्हटल्या मॅडम मला ही शाळा माझी शाळा आहे असं वाटतं। आणि त्याच्यानंतर ह्या शाळेतली शिस्त असेल, इथल्या विद्यार्थिनींचं त्यांनी कौतुक केलं। तर खरं तर अनेक विद्यार्थिनी आहेत आपल्या खेळाडू मुली स्पेसिफिकली, आणि आज तर मला खूप अभिमान वाटतो की आपली अनुष्का माळी नावाची विद्यार्थिनी, तिची राज्याच्या खेळासाठी निवड झालेली आहे।
आणि तिला आपल्या विद्यालयाकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ठीक आहे. आपला NNMSचा निकाल, स्कॉलरशिपचा निकाल, इतर स्पर्धा परीक्षांचा निकाल, 10वीचा निकाल अत्युत्कृष्ट आहेच, पण हाच निकाल अजूनही वाढला पाहिजे अशी आम्ही सगळे शिक्षक अपेक्षा तुमच्याकडून व्यक्त करतोय. इथून पुढचा जो कालावधी आहे आपला, वार्षिक परीक्षा असेल, सराव परीक्षा असतील, त्याच्या अगोदरच्या सगळ्या स्पर्धा परीक्षा असतील आणि को करिक्युलर ॲक्टिव्हिटीमध्ये आपलं गॅदरिंग आहे, क्रीडा सप्ताह आहे आणि त्याचबरोबर आत्ता आपल्या सहलीचं नियोजन आहे. तर ह्या सगळ्याला फेस करण्यासाठी आपण ॲक्टिव्ह मोडमध्ये पाहिजे, आपला स्पीड वाढला पाहिजे आणि त्यासाठी विद्यार्थ्यांनी आपली ग्रास्पिंग ॲबिलिटी वाढवण्यासाठी आहार विहार योग्य पद्धतीनं घेऊन आमच्या शिक्षकांशी नेहमी संपर्कात राहून तुम्ही चांगला रिस्पॉन्स द्यायचा आहे. आजच्या विद्यार्थी दिनानिमित्त मी सर्व माझ्या विद्यार्थिनी आनंदी राहोत, अगदी निरोगी राहोत आणि पुढच्या तुमच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही जिथं परीक्षेला बसणार आहे ती परीक्षा चांगल्या मार्काने क्रॅक किंवा पास व्हावी आणि तुम्ही नावलौकिक कमावा अशी शुभेच्छा व्यक्त करते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.